नमस्कार, जीवनीज पेज या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण। चला तर मग भाषणाला सुरुवात करूया। उत्सव हा बलिदानाचा असा साजरा करावा, जय जयकार तयाचा आसमंती गरजावा। सांडले रुधिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी, जन्मतयाचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा, जन्मतयाचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याचे अध्यक्ष, माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी प्राची माझ्या भाषणाला सुरुवात करते। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। दरवर्षी 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा करतो। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना करण्यात आली, तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला। या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले, अनेक लोक हुतात्मा झाले। अखेर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले। महाराष्ट्र हा डोंगर, दऱ्या, दगड आणि काट्याकुटांचा प्रदेश आहे। छत्रपती शिवरायांनी रयतेच्या सुखासाठी स्वराज्य स्थापन केले, तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ व संत तुकाराम अशा संतांनी समतेचा, प्रेमाचा व बंधुभावाचा संदेश दिला आणि महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज या समाजसुधारकांनी वैचारिक पार्श्वभूमी तयार केली। म्हणूनच महाराष्ट्राने आत्तापर्यंत विकासाच्या सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे। कविवर्य कुसुमाग्रज मराठी मातेचे अवर्णनीय शब्दात वर्णन करताना म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत, वैभवशाली इतिहास जपत, प्रगतीची नवनवीने शिखरे गाठण्याचा आजच्या या महाराष्ट्र दिनी आपण सर्वजण मिळून संकल्प करूया। एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील।